नमस्कार, मी कल्पना. पिठलं तुम्ही अनेक प्रकारे खाल्लं असेल, पण आज मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. या प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला ते कसं वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कॉमेंट्स कराल आणि जास्तीत जास्त शेअर कराल. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे मेथी. हे बघा. आता इथे आपण गॅसचा फ्लेम ऑन करू आणि गॅसवरती एक कढई ठेवू आणि कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकू. बेसन जेवढं तुमचं कमी जास्त असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही सर्व टाका. हे बघा, मी लोखंडी कढईत करत आहे. भाज्या पण करा, पण लवकर काढा. झाल्यानंतर शिजल्यानंतर काढून ठेवा, नाही तर ते करपल्यास वेगळी चव येते. जिरं मोहरी चांगली तडतड फुटू द्या आणि सोबतच आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू. कांदा टमाटर थोडे कमी प्रमाण असलं तरी त्या प्रमाणानुसार जास्ती टाका, चव चांगली वाटते. अद्रक लसूण पण टाकू शकता पाहिजे असेल, आवडत असेल तर, म्हणून सांगत आहे मी. आता इथे मी हा कांदा बारीक चिरलेला टाकत आहे. भरपूर प्रमाणात घेतलेला आहे, थोडंसंच आहे पण तरी मी भरपूर कांदा घेतलेला आहे. कांदे टमाटर सांबार गोडलिंब जास्तीत टाकलं आहे आणि चव चांगली वाटते. मी मिरची आणि तिखट दोन्ही वापरते. आता मी इथे थोडीशी एक वाटी मेथी टाकलेली आहे. त्याच वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं होतं आणि आता त्याच वाटीने मी इथे एक वाटी मेथी टाकत आहे. पाहिजे असेल तर जास्तही टाकू शकता, तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे करा. आणि मेथी लवकर शिजते. ही ओली हिरवी ताजी मेथी आहे. पाहिजे असेल तर तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता, नसली हिरवी मेथी अवेलेबल तर. आता हिला चांगलं थोडं शिजवून घ्या. आता याच्यामध्ये आपण हळद टाकू, चवीपुरते सगळे मसाले, म्हणजे जे गरजेचं आहे. बेसनात आपण जास्त काही नाही, हळद टाकू आणि चवीपुरते मीठ टाकू आणि सोबतच इथे आपण चवीपुरते तिखट पण टाकू. नुसत्या हिरव्या मिरचीपेक्षा ते थोडं तिखट टाकलेलं बेसन चांगलं वाटते. हिरवी मिरची टाकलेली आता मी. आणि आता सोबतच इथे आपण लाल मिरचीचं तिखट टाकू. तिखटाने चांगली चव येते बेसनाला, नक्की टाका. दोन्ही जर टाकलं ना तर चव मस्त येते. आवडीप्रमाणे करा, पण मला दोन्ही आवडते तर मी दोन्ही टाकते. तुम्ही आपल्या आवडीनुसार करा. आणि आता आता आपण इथे एक वाटी चण्याच्या डाळीचं, आता हे थोडं चांगलं ब्राऊन येतपर्यंत शिजू द्या. आणि नंतर थोडंसंच परतलं की ब्राऊन आलं की याच्यामध्ये आता टमाटर टाकू. टमाटर पण चांगले शिजू द्या, थोडे वेळ द्या, याच्यामध्ये चांगले सॉफ्ट होऊ द्या. आणि थोडे शिजत आले की लगेच त्याच्यामध्ये मग नंतर आपण एक वाटी चण्याचं पीठ टाकू, बेसन. आणि हे बघा, बेसन टाकल्यानंतर एकसारखं, हे बघा आता इथे एक वाटी बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकल्यानंतर चांगलं आता इथं याला एकसारखं हलवत राहा. एकदम गॅसचा फ्लेम एकदम मंद करून द्या, कमी नाही तर हे जळून जाईल, कडवट लागेल, चव बिघडून जाईल. तिथे हलवतच राहा. पाहिजे तर 2 ते 3 मिनिट तुम्ही याला चांगलं भाजलेलं बेसन एकदम मस्त टेस्टी होते. आणि भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकू. झालं बघा, इकडे तिकडे जाऊ नका, जळू नका देऊ. आता आपण याच्यात पाणी टाकू. हे बेसन खूपच चविष्ट, पाहिजे तर पालक मेथी चवळी तुम्ही कुठलंही करू शकता, पण मेथीला एक वेगळीच चव राहते तर टेस्टी वाटते. आता याच्यात आपण पाणी टाकू. आणि पाणी हे बघा मी थंडच टाकत आहे. गरम पाणी टाकलं तर लवकर गुठळ्या होईल, नाही म्हणून मी थंडच टाकत आहे. आणि आता गॅसचा फ्लेम तुम्ही पाहिजे तर बंद करू शकता, कारण काय लवकर गुठळ्या तयार होतात. थोडा वेळ 1-2 मिनिट बंद करून द्या. आणि हे बेसन चम्मचनी चांगलं तुम्ही फेटा, एकसारखं याला हलवा जोरात दाबून चांगलं. त्याने काय होईल, गुठळ्या जमणार नाही, नाहीतर लवकरच गुठळ्या जमते. गॅसचा फ्लेम हाय असला आणि उकळत असलं तर गुठळ्या लवकर जमतात, म्हणून थंड याच्यात टाका. आणि मग पटकन विळलं की फ्लेम वाढून द्या गॅसचा मस्त, आणि खदखद उकळू द्या. शिजून मस्त बेसन तयार होते. झालं बघा इथे. आता बेसनाला उकळी येऊ द्या. छान घोटल्यानंतर आता गॅस वाढून द्या आणि एक उकळी, मस्त खदखद उकळी आली छान. बेसन जेवढं शिजलं ना तेवढं टेस्टी वाटते. तर तुम्ही या प्रकारे करून बघा आणि तुम्हाला कसं वाटते नक्की मला सांगा. मी याचा मेथीचा झुणका पण बनवते, तो पण करून दाखवेल. झालं बघा, इथे बेसन आपलं शिजून तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढली रेसिपी नक्की सांगा, मी तुमच्यासाठी पाठवेन. उन्हाळी रेसिपीज पण मी पुष्कळ टाकलेल्या आहेत मी.
आता थोडा सांबार टाका आणि कशासोबत पण खा, भाकर, भात, पोळी मस्त वाटते. बाय. पुन्हा